आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी या सब्जेक्टमधील सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलॅस्टिक कॉन्स्टंट यातील टाइप नंबर 5 न्यूमेरिकल बेस ऑन व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन यातील न्यूमेरिकल नंबर 7 पाहणार आहोत. फॉर अ बायॅक्सियल स्ट्रेस सिस्टीम, एक बायॅक्सियल स्ट्रेस सिस्टीम दिलाय, शोन इन फिगर. डायग्राम त्याची इथं दिलेला आहे. फाइंड द चेंज इन ए बी. जो काय ए बी मध्ये काय चेंज होणार आहे तो आपल्याला काय करायला सांगितलंय, फाइंड आउट करायला सांगितलंय. अँड चेंज इन बी सी, त्याचप्रमाणे बी आणि सी यामध्ये जो काही चेंज इन होणार आहे तो आपल्याला काय करायला सांगितलेला आहे, फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. इफ यंग मॉड्युलस ई 200 गिगापास्कल अँड म्यू इज इक्वल्स टू 0.3 दिलेला आहे. तर जो काही गिवन डाटा आहे तो नोट डाऊन करूया. गिवन मध्ये काय काय दिलेलं आहे, यंग मॉड्युलस ई दिलेला आहे. किती आहे तो, 200 गिगापास्कल. गिगापास्कल आपल्याला कशामध्ये लागतं, न्यूटन पर एम स्क्वेअर. दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ केले काय होतं, गिगापास्कलचं न्यूटन पर एम स्क्वेअर मध्ये कन्वर्ट होतं. त्याचप्रमाणे पॉइझन रेशो म्यू दिलेला आहे, किती होतो 0.3. त्याचप्रमाणे स्ट्रेसेस ऑन एक्स डायरेक्शन डायग्राम मध्ये दिले. स्ट्रेस ऑन एक्स डायरेक्शन किती आहे ती 40 मेगापास्कल. मेगापास्कल म्हणजेच काय असतं, न्यूटन पर एम स्क्वेअर. म्हणजेच डायरेक्ट मेगापास्कल रिप्लेस कशाने करायचं, न्यूटन पर एम स्क्वेअर. सिमिलरली वाय डायरेक्शन वरती काय स्ट्रेस दिलेला आहे, किती आहे तो 25 मेगापास्कल. स्ट्रेस ऑन वाय डायरेक्शन 25 मेगापास्कल. मेगापास्कल म्हणजेच काय असतं, न्यूटन पर एम स्क्वेअर. म्हणजेच 25 न्यूटन पर एम स्क्वेअर. त्याचप्रमाणे ए बी आणि सीडी ची लेंथ दिलेली आहे. ए बी आणि सीडी किती आहे ती 300 mm. ऑलरेडी एम एम मध्ये युनिट कन्वर्जन करण्याची गरज नाही. सिमिलरली बी सी आणि ए डी किंवा डी ए लेंथ दिलेली आहे 200 mm. ऑलरेडी एम एम मध्ये युनिट कन्वर्जन करण्याची गरज नाही. तर आता काय करूया, सर्वप्रथम आपण काय करूया, स्ट्रेन ऑन एक्स डायरेक्शन, स्ट्रेन ऑन वाय डायरेक्शन फाइंड आउट करूया. आणि ती फाइंड आउट केल्यानंतर चेंज इन ए बी, चेंज इन बी सी फाइंड आउट करूया. चेंज इन लेंथ ए बी आणि चेंज इन लेंथ बी सी काय करायला सांगितलं, आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. सर्वप्रथम काय करूया, स्ट्रेन ऑन एक्स डायरेक्शन फाइंड आउट करूया. त्यासाठी काय फॉर्म्युला असतो, तर युनिॲक्सियल, बायॲक्सियल, ट्रायॲक्सियल या सर्व स्ट्रेस सिस्टीम किंवा फोर्स सिस्टीम साठी आपण ए टू झेड फॉर्म्युला व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. तर आपण डायरेक्ट इथं फॉर्म्युला अप्लाय करूया. स्ट्रेन ऑन एक्स डायरेक्शन काय असतं, यावरील जी काय स्ट्रेस आहे ती एक्स डायरेक्शनला कशी असते, लिनियर. म्हणून इथं लिनियर स्ट्रेन काय होणार, स्ट्रेस एक्स डिवायडेड बाय यंग मॉड्युलस ई. सिमिलरली वाय डायरेक्शनला जो स्ट्रेस आहे तो एक्स ला कसा असणार आहे, लॅटरल असणार. मग लॅटरल स्ट्रेन आपण कशी फाइंड आउट करतो, मायनस म्यू ई लिनियर. वाय डायरेक्शनला लिनियर काय असणार आहे, स्ट्रेस वाय डिवायडेड बाय यंग मॉड्युलस ई. व्हॅल्यू फाइंड आउट करूया. इथंही आहे, इथंही आहे, दोघातून ई कॉमन काढूया. म्हणजे काय होणार, 1 डिवायडेड बाय ई. ब्रॅकेटमध्ये काय होणार, स्ट्रेस एक्स मायनस म्यू स्ट्रेस वाय. गिवन व्हॅल्यू जे आहेत त्या आपण आता पुट करूया. 1 डिवायडेड बाय यंग मॉड्युलस ई दिले नाही, की ते 200 गिगापास्कल दिला होता, त्याचं न्यूटन पर एम स्क्वेअर केलेलं आहे 200 इंटू 10⁻³ ब्रॅकेटमध्ये. स्ट्रेस ऑन एक्स डायरेक्शन कशा आहे, टेन्साईल आहे. टेन्साईल म्हणजे पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह घ्यायची 40 मेगापास्कल म्हणजे काय असतं, न्यूटन पर एम स्क्वेअर. मायनस म्यूची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे, की ते 0.3. स्ट्रेस ऑन वाय डायरेक्शन किती आहे ती 25 मेगापास्कल. टेन्साईल आहे, टेन्साईल आपण कशी घेत असतो, पॉझिटिव्ह. 25 मेगापास्कल, मेगापास्कल म्हणजेच काय असतं, न्यूटन पर एम स्क्वेअर. म्हणून डायरेक्ट इथं 25 घेणार. व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया आणि स्ट्रेन ऑन एक डायरेक्शन कॅल्क्युलेट करूया. 1 डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये 200 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू 5 इंटू 10⁻⁻6 आलं इंटू हा ब्रॅकेट करूया. इंटू ब्रॅकेटमध्ये 40 मायनस 0.3 ब्रॅकेटमध्ये 25 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू आन्सर किती आलं, 1.625 इंटू 10⁻⁻4. स्ट्रेन आहे, स्ट्रेनला युनिट नसतं, युनिटलेस. नेक्स्ट बघा, स्ट्रेन ऑन वाय डायरेक्शन फाइंड आउट करूया. स्ट्रेन ऑन वाय डायरेक्शन साठी फॉर्म्युला काय असतो, तर ह्या वाय डायरेक्शनला आपल्याला स्ट्रेन फाइंड आउट करायचे आहे. ह्याच्यावरती स्ट्रेस ह्याला कशी असणार आहे, लिनियर. मग लिनियर स्ट्रेन कशी काढतो, स्ट्रेस डिवायडेड बाय यंग मॉड्युलस. कोणती डायरेक्शन आहे, वाय डायरेक्शन. नेक्स्ट बघा, ह्या वाय डायरेक्शनला इथली जी काय स्ट्रेस एक्स डायरेक्शन वरती ती कशी असणार आहे, लॅटरल असणार. मग लॅटरल स्ट्रेन कशी काढायचा असतो, मायनस म्यू ई लिनियर. आता एक्स साठी ई लिनियर काय असणार आहे, स्ट्रेस एक्स डिवायडेड बाय यंग मॉड्युलस ई. व्हॅल्यू पुट करूया. इथंही आहे, इथंही आहे, दोघातून ई कॉमन काढूया. ब्रॅकेटमध्ये काय राहणार, स्ट्रेस ऑन वाय डायरेक्शन मायनस म्यू स्ट्रेस ऑन एक्स डायरेक्शन. व्हॅल्यू पुट करूया.
1 डिवायडेड बाय यंग मॉड्युलस ए 200 इंटू 10⁻³ ब्रॅकेटमध्ये स्ट्रेस ऑन वाय डायरेक्शन किती आहे 25 मेगापास्कल. मेगापास्कल म्हणजे काय असतं न्यूटन पर mm स्क्वेअर मायनस म्यूची व्हॅल्यू दिले 0.3. स्ट्रेस ऑन एक्स डायरेक्शन किती आहे 40 मेगापास्कल. मेगापास्कल म्हणजे काय असतं न्यूटन पर mm स्क्वेअर. कॅल्क्युलेट करूया. स्ट्रेन ऑन वाय डायरेक्शन किती येणार 1 डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये 200 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आलं 5 इंटू 10⁻⁻6. त्याला हे ब्रॅकेट काय करायचं इंटू करायचं इंटू 25 मायनस 0.3 ब्रॅकेटमध्ये 40 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू आन्सर किती आलं 6.5 इंटू 10⁻⁻5. स्ट्रेन आहे स्ट्रेनला युनिट नसतं युनिटलेस. स्ट्रेन ऑन एक्स डायरेक्शन फाइंड आउट केलं. स्ट्रेन ऑन वाय डायरेक्शन फाइंड आउट केलं. आपल्याला काय करायचंय चेंज इन लेंथ फाइंड आउट करायचंय. कसं असणार स्ट्रेन ऑन एक्स डायरेक्शन इज इक्वल टू स्ट्रेन म्हणजेच काय असतं चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. आता बघा एक्स डायरेक्शन जर का आपण अशी ओढली तर काय चेंज होणार आहे हा सीडी आणि हा ए बी काय होणार आहे त्याची लेंथ इन्क्रीज होणार आहे. म्हणजेच काय होणार जो काही चेंज आहे तो कशामध्ये असणार आहे ए बी मध्ये आणि सीडी मध्ये चेंज असणार. म्हणून काय असणार आहे ज्यावेळी स्ट्रेन ऑन एक्स डायरेक्शनचा आपण विचार करणार त्यावेळी त्याचा इफेक्ट कशावरती पडणार ए बी आणि सीडी वरती. म्हणून इथे काय होणार चेंज इन लेंथ ए बी डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ ए बी व्हॅल्यू पुट करा. स्ट्रेन आपण एक्स डायरेक्शन वरती फाइंड आउट केलेली किती आहे ती 1.625 इंटू 10⁻⁻4 इज इक्वल टू चेंज इन लेंथ ए बी आपल्याला फाइंड आउट करायचे आहे ऍज इट इज लिहूया डिवाइड बाय ओरिजिनल लेंथ ए बी दिलेली आपल्याला ए बी ची लेंथ त्यांनी दिलेली आहे किती 300 mm. ऑलरेडी mm मध्ये युनिट कन्वर्जन करण्याची गरज नाही. देअरफॉर चेंज इन लेंथ ए बी इज इक्वल टू काय होणार हा इकडे डिवाइड आहे इकडे आल्यानंतर काय होणार इंटू होणार म्हणजेच 1.625 इंटू 10⁻⁻4 इंटू 300. कॅल्क्युलेट करूया. देअरफॉर चेंज इन लेंथ ए बी इज इक्वल टू काय येणार 1.625 इंटू 10⁻⁻4 इंटू 300 इज इक्वल किती आन्सर आलं आपलं 0.04875. आणि चेंज इन लेंथ आहे लेंथ युनिट काय असतं एम. सिमिलरली काय करूया चेंज इन लेंथ फॉर बीसी फाइंड आउट करूया. स्ट्रेन ऑन वाय डायरेक्शन इज इक्वल टू स्ट्रेन साठी फॉर्म्युला काय असतो चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. वाय डायरेक्शनचा बघा कशावरती इफेक्ट पडतोय वाय डायरेक्शनला स्ट्रेस किंवा फोर्स अप्लाय केल्यानंतर काय होणार बीसी आणि एडी काय होणार आहे चेंज इन लेंथ त्याची होणार आहे. म्हणजेच वाय डायरेक्शन कशाच्या रिलेटेड होणार बीसी आणि एडीच्या. म्हणजेच इथं आपल्याला काय सांगितलं बीसी फाइंड आउट करायला सांगितलंय इथं बीसी लिहाय चेंज इन लेंथ बीसी डिवाइड बाय ओरिजिनल लेंथ बीसी. आपल्याला चेंज इन लेंथ फाइंड आउट करायचं आहे काय करूया एका साईडला ठेवूया बाकी सर्व टर्म दुसऱ्या साईडला पाठवूया. म्हणजेच काय होणार चेंज इन लेंथ बीसी इज इक्वल टू हा इकडे डिवाइड इकडे आल्यानंतर काय होणार इंटू होणार म्हणजेच स्ट्रेन ऑन वाय डायरेक्शन इंटू लेंथ ऑफ बीसी. वाय डायरेक्शन वरील स्ट्रेन फाइंड आउट केली किती येते 6.5 इंटू 10⁻⁻5 इंटू लेंथ ऑफ बीसी दिलेले आहे त्यांनी. बीसी ची लेंथ किती दिली आहे 200 mm. ऑलरेडी mm मध्ये युनिट कन्वर्जन करण्याची गरज नाही. देअरफॉर चेंज इन लेंथ बीसी कॅल्क्युलेट करूया 6.5 इंटू 10⁻⁻5 इंटू 200 इज इक्वल टू किती आन्सर आला आपलं 0.013. चेंज इन लेंथ आहे लेंथ युनिट काय असतं एम. तर न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे चेंज इन लेंथ ए बी आणि चेंज इन लेंथ बीसी आपण फाइंड आउट केलेले आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट्स असतील तर कमेंटद्वारे कळवा. अजून आपल्या कट्टा इंग्लिश या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू यातीलच न्यूमरिकल नंबर 8 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.